हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी रेडी झालेली आहे कॉलेजला निघायला, कारण की माझा आज आहे लास्ट पेपर आणि इथून पुढे आम्हाला सुट्ट्या आहेत. आम्ही ॲक्च्युली सगळे थकलेलो आहोत की किती दिवस झाले आमचे पेपर सुरू आहेत. तुमचे सब्जेक्ट्स फार जास्ती आहेत म्हणून आम्हाला वेळ लागतो. सो आज आपण एक्झामनंतर जाणार आहोत बाहेर काहीतरी खायला, पूर्ण आमचा कॉलेजचा ग्रुप. सो लेट्स सी कसा राहतो दिवस. आता आपण निघूया, कारण की ईश्वरी मला घ्यायला यायला लागलेलं आहे. इट्स गो. सो आम्ही दोघे निघालेलो कॉलेजसाठी, आणि कॉलेजमध्ये गेल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते फुलं हार्वेस्ट करायची होती. ॲक्च्युली हा प्लॉट ईश्वरीचा आहे. म्हणजे आम्हाला असा टास्क होता की प्रत्येकाला प्लॉट्स डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आणि वेगवेगळे क्रॉप्स आम्ही त्या प्लॉटमध्ये लावलेले. तर एक रूल असाही होता की जे तुम्ही प्रोडक्शन घेतले ते तुम्हाला इंडिव्हिज्युअली सेल पण करायचं आहे. सो आम्ही शेवंती हार्वेस्ट केल्यानंतर वरती जाऊन असंच वेणी बनवत बसलेलो, आणि तेजस्विनीनं खूप छान वेणी बनवलेलं आहे. शी इज द आर्टिस्ट. आणि एक्झामचं तर काही सिरियसनेस नव्हतंच आम्हाला, कारण की आम्ही सगळ्या एक्झाम्सला टेन्शनमध्ये असायचो, पण ह्या एक्झामला काय म्हणजे लास्ट होता म्हणून आम्ही लाईटली घेतलेलं. एक्झाम झाल्यावर आमचं टूरची मीटिंग होती. सो मीटिंग झाल्यावर आम्ही गेलेलो केक घ्यायला, कारण सोफियाचा बड्डे आदल्या दिवशी म्हणजे 7 तारीखलाच झालेला, पण आम्ही पेपर्समुळे सेलिब्रेट नाही करू शकलो. सो आम्ही प्लॅन केलेलं की जेव्हा आपण बाहेर जेवायला जाऊ तेव्हा आपण नक्की तिचा बड्डे सेलिब्रेट करू. सो आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आणि तिथे मस्त टाईम स्पेंड करून तिचा बड्डे सेलिब्रेट करून जेवून आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय.